बघा आता मी पनवेल फेस्टिवलवरतून आली आणि निखिलला खायला आणलं होतं चायनीज. हे बघा, मी नाही खाल्लं, तिथे थोडंसं माझ्यासाठी ठेवलं आहे त्याने. मी तिथे पाणीपुरी आम्ही खाल्ली, परत आईस्क्रीम खाल्ली आणि तिथे एवढं सगळे स्टॉल आहेत ना, तेवढ्या सगळ्या स्टॉलवर खाऊन 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 पोट फुल झालं माझं. एवढं खायला देतात ना आणि सगळे टेस्ट करा बोलतात, हे खा ते खा, आणि सगळे खाण्याचे वगैरे जास्त आहे तिथे स्टॉल. आणि मी तर भरपूर आम्ही खरेदी केली, फक्त पाळण्यात नाही बसलो, कशातच गेम खेळत 2. तर बघा मी काय काय आणले खायला. तर हे बघा असं आहे, खूप छान आहेत, मस्त आहे. हे बघा, हे ना खूप छान आहे, एवढं मस्त लागतंय ना, आणि तेल नाही. हे बघा, अजून याच्या वाट्या नाचणीच्या 100 रुपये अर्धा पाव. आणि हे बघा, हे आहे ना, हा हलवा आणलाय मी. हा हलवा माहिती आहे, 250 रुपये पाव. 250 रुपयाचा हा पाव किलो हलवा आहे. अंजीर, आणि ह्याच्यामध्ये माहिती आहे हे खोबरेल तेल आणि गूळ नाही, मध. ह्याच्यात साखरेचा अजिबात वापर नाही. खूप खायला पण टेस्टी आणि मस्त आहे. केरळचा आहे हा. 250 रुपये पाव. आणि मी माझ्यासाठी फक्त आणि मसाले, मिसळ मसाले, वाटण मसाले, काळा मसाला वगैरे बघा, मी असे मसाले आणलेत. तिथे खायला पण दिलं त्यांनी, तर खूप छान लागत होते म्हणून मी आणलेत. हे शेव मसाला, मिसळ मसाला आणि हे वाटण मसाले, असे 2 पाकिटे 100ला. हे 4 पाकिटे दिलेत. पेठा आणला, हां पेठा पण आणलं. हे बघा, हा पेठा 70 रुपये पाव. खूप महाग. धाबेली तिथे, इकडे बाजारात 20 रुपयाला, तिथे 30 रुपयाला. आणि पाणीपुरी शेवपुरी आम्ही घेतलेली 70 रुपयाला, इकडे 40ला, तिथे 70ला. पुरणपोळी होती 40 गाव म्हणजे खपरव भाजलेली 150 रुपयाला. तर माझा टॉप दाखवते. 450 रुपयाला आणलाय मी. मला आवडला, कपडा खूप छान होता. राजस्थानवरतून त्यांनी म्हणजे ते आलेले आहेत. हे बघा, असं मी कुर्ता आणलाय शॉर्ट. तर बघा, असा कलर आणलाय. तर नक्की कमेंट करून सांगा, कुर्त्याचा माझा कलर कसा आहे. कुर्त्याचा कलर मला नक्की तुम्ही सांगा कसा आहे. आणि मी एवढं सगळं सामान आणलं, पण खूप महाग आहे तिथे. आणि आज एवढी काही गर्दी नव्हती, मस्त गेलं, सगळं एन्जॉय केलं. आणि आज आले घरी रात्रीच्या 9:15ला. तर चला, गुड नाईट आणि बाय.